तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकला आहात का जिथे तुमच्या भोवती सगळेजण आत्मविश्वासानं बोलत असतात, हसत असतात, आपापलं मत मांडत असतात आणि तुम्ही मात्र मनात खूप काही असूनही एकही शब्द बोलू शकत नाही. घरी आल्यावर मात्र एकच विचार मनात येतो, अरे, हे मी तिथे बोलू शकले असते किंवा बोलू शकलो असतो. जर हे तुमच्या सोबतही घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला फक्त आत्मविश्वास वाढवा असं सांगणार नाही. इंटरनेटवर हे वाक्य हजार वेळा ऐकायला मिळतं. आज आपण समजून घेणार आहोत की काही लोक कोणत्याही ग्रुपमध्ये इतके सहज कसे मिसळतात, ते नेमकं काय वेगळं करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपणही ते कसं शिकू शकतो. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की मी कमी बोलते किंवा कमी बोलतो म्हणजे माझ्यात आत्मविश्वास नाही. पण हे पूर्णपणे खरं नाही. मी अशा अनेक लोकांना भेटले आहे जे खूप हुशार आहेत, भरपूर वाचतात, चांगलं काम करतात, पण चार लोकांमध्ये बोलायची वेळ आली की पूर्णपणे शांत होतात. आणि दुसरीकडे काही लोक असतात, त्यांच्याकडे कदाचित तुमच्या इतकं ज्ञानही नसतं, पण ते आत्मविश्वासानं बोलतात, त्यामुळे लोक त्यांचं ऐकतात. मग फरक नेमका कुठे आहे? फरक आहे ज्ञानात नाही, तर स्वतःला व्यक्त करण्याच्या सवयी. होय, आपल्याला स्वतःला व्यक्त करता आलं पाहिजे. आपण लहानपणापासून अभ्यास करतो, परीक्षा देतो, मार्क्स मिळवतो, पण कुठे शिकवलं जातं की लोकांसमोर स्वतःचं मत कसं मांडायचं, कोणाशी संवाद कसा सुरू करायचा, चर्चेत योग्य वेळी सहभागी कसं व्हायचं, हे आपल्याला कधीही शिकवलं जात नाही. म्हणून जर आज तुम्हाला ही अडचण येत असेल तर स्वतःला दोष देऊ नका. ही एक स्किल आहे आणि प्रत्येक स्किल्स प्रमाणे ती ही सरावाने शिकता येते. तर आता आपण त्याच्यासाठी काही सवयी बघणार आहोत. पहिली सवय, बोलण्यापूर्वी ऐकायला शिका. आपल्याला असं वाटतं की कोणत्याही ग्रुपमध्ये गेल्यावर लगेच काहीतरी बोललं पाहिजे, पण खरं सांगू, ही सर्वात मोठी चूक आहे. समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये नवीन जॉईन झाला आहात. लंच ब्रेकमध्ये 4-5 सहकारी चर्चा करत आहेत. कोणी क्रिकेटबद्दल बोलतंय, कोणी शेअर मार्केट बद्दल बोलतंय, कोणी AI बद्दल बोलतंय आणि तुम्ही नुकतेच तिथे जाऊन बसलात. अशा वेळी लगेच स्वतःचं मत सांगायची घाई करू नका. पहिले 2-3 मिनिट फक्त ऐका. लोक कोणत्या विषयावर बोलत आहेत, त्यांची मतं काय आहेत, कोण माहिती देतोय आणि कोण फक्त प्रतिक्रिया देतोय, हे समजून घेतलं की तुमच्यावरचं अर्ध दडपण कमी होतं. कारण आता तुम्ही अंदाजाने बोलत नाही आहात, तर तुम्हाला आता ग्रुपचा विषय नेमकी काय चालला आहे तो समजला आहे. तो विषय समजून आता तुम्ही बोलू शकता. आणि लक्षात ठेवा, लोक त्या व्यक्तीचा जास्त आदर करतात जी आधी ऐकते आणि मग बोलते. आता आपण दुसरी सवय बघणार आहोत. दुसरी सवय, प्रत्येक वेळी उत्तर द्यायचंच असतं असं नाही. योग्य प्रश्न विचारायलाही शिकावं लागतं. हा मुद्दा माझ्या मते सर्वात महत्वाचा आहे. आपल्याला वाटतं की चर्चेत सहभागी व्हायचं म्हणजे आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे, पण खरं आयुष्य तसं नसतं. समजा तुमच्या ऑफिसमध्ये AI बद्दल चर्चा सुरू आहे किंवा कोणीतरी शेअर मार्केट बद्दल बोलत आहे आणि तुम्हाला त्या विषयाची जास्त माहिती नाही. अशा वेळेस बहुतेक लोक काय करतात, ते गप्प बसतात. कारण त्यांना वाटतं मला काही माहित नाही. पण इथेच एक छोटासा बदल तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलू शकतो. तुम्हाला फक्त एवढं विचारायचं आहे, याबद्दल थोडंसं अजून सांगशील का? तुला असं का वाटतं? तुझ्या अनुभवात नेमकं काय झालं होतं? तुम्हाला माहिती आहे का? अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. मानसशास्त्र सांगतं की लोकांना स्वतःला माहिती असलेली गोष्ट दुसऱ्यांना समजावून सांगायला फार आवडते, कारण त्यातून त्यांना स्वतःची किंमत जाणवते. म्हणून तुम्ही जेव्हा एखाद्याला प्रामाणिकपणे प्रश्न विचारता तेव्हा 2 गोष्टी घडतात. पहिली म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्याशी जोडली जाते आणि दुसरी म्हणजे तुमचं ज्ञानही वाढतं. म्हणजे तुम्ही एका प्रश्नातून 2 फायदे मिळवतात. यापेक्षा चांगली सुरुवात दुसरी असूच शकत नाही. आता आपण बघणार आहोत तिसरी सवय काय आहे. तर तिसरी सवय, तुमच्याकडे बोलण्यासाठी विषय असले पाहिजे.
आता तुम्ही म्हणाल, ठीक आहे, प्रश्न विचारू शकतो, पण स्वतःहून बोलायचं असेल तर काय करायचं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण अनेक वेळा आपल्याला बोलायचं असतं, पण विषयच सापडत नाही आणि काय बोलावं तेच आपल्याला कळत नाही. त्याचं कारण एकच आहे, आपण आपल्या ज्ञानामध्ये रोज काहीतरी नवीन भर घालत नाही. लक्षात ठेवा, कोणताही आत्मविश्वासू माणूस एका दिवसात तयार होत, तो दररोज थोडं थोडं शिकत असतो. तुम्हीही तसंच करा. रोज सकाळी किंवा रात्री फक्त 15-20 मिनिट स्वतःसाठी ठेवा. त्यावेळेत एखादी विश्वासार्ह बातमी वाचा, देशात काय चाललं आहे हे समजून घ्या, जगात नवीन कोणती टेक्नॉलॉजी आली आहे ते पहा, AI बद्दल एखादी नवीन गोष्ट शिकू शकता. आरोग्य, पैशाचं व्यवस्थापन, करिअर, व्यक्तिमत्व विकास, पुस्तकं किंवा विज्ञान यापैकी कोणताही एक विषय तुम्ही निवडू शकता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तज्ज्ञ असलं पाहिजे असं काही नाही, पण प्रत्येक विषयाची थोडीफार माहिती असली तरी कोणत्याही चर्चेत सहभागी होणं खूप सोपं होतं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्ञान हे फक्त परीक्षेसाठी नसतं, ते व्यक्तिमत्व घडवण्यासाठीही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण बघणार आहोत चौथी सवय काय आहे ते. तर चौथी सवय अशी आहे, स्वतःचं मत मांडायला शिका. आपल्यापैकी अनेक जण दुसऱ्याचं बोलणं ऐकतात, पण स्वतःचं मत मांडायला मात्र घाबरतात. कारण मनात एकच विचार असतो, माझं मत चुकीचं निघालं तर. पण विचार करा, जगात असा एकही माणूस आहे का ज्याचं प्रत्येक मत नेहमीच बरोबर असतं? नाही. मग आपण स्वतःकडून इतकी परिपूर्णता का अपेक्षित ठेवतो? मत मांडणं म्हणजे वाद घालणं नाही. मत मांडणं म्हणजे आदराने आपला विचार सांगणं. उदाहरणार्थ, तुम्ही असं म्हणू शकता, माझ्या मते या विषयाकडे दुसऱ्या बाजूनेही पाहता येईल, किंवा माझा अनुभव थोडा वेगळा आहे. मला असं वाटतं की. ही वाक्य तुमचं मत स्पष्ट करतात आणि समोरच्यालाही आदराची जाणीव करून देतात. म्हणून पुढच्या वेळी चर्चा झाली तर स्वतःला थांबवू नका. लहानचं मतही मांडायला सुरुवात करा. पाचवी सवय अशी आहे, तुमची बॉडी लँग्वेज आधी बोलते, मग तुमचे शब्द. हे खूप कमी लोकांना माहीत असतं. तुम्ही बोलायला सुरुवात करण्यापूर्वी समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल मत तयार करायला सुरुवात करते. जर तुम्ही खाली मान घालून उभे असाल, डोळ्यात डोळे घालून बोलत नसाल, सतत मोबाईलकडे बघत असाल, तर लोकांना वाटतं की तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही. पण फक्त काही छोटे बदल करून तुम्ही हा फरक निर्माण करू शकता. सरळ उभं राहा, हलकं स्मितहास्य ठेवा, डोळ्यात डोळे पाहून बोला, हातांची अनावश्यक हालचाल टाळा. हे दिसायला छोटे बदल आहेत, पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. कारण आत्मविश्वास फक्त बोलण्यात नसतो, तो तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वातून दिसत असतो. सहावी सवय, लोक काय म्हणतील हा विचार सोडा. आपल्या आयुष्यातील अनेक संधी आपण गमावतो कारण आपल्याला वाटतं लोक काय म्हणतील. आपल्याला अपयशाची भीती नसते, पण आपल्याला लोकांच्या मतांची भीती असते. आपण विचार करतो, मी चुकले तर, लोक हसले तर, माझं इंग्रजी परफेक्ट नसेल तर. पण एक गोष्ट स्वतःला विचारा, ज्यांच्या मतांची तुम्ही इतकी काळजी करता, ते लोक तुमच्याबद्दल किती वेळ विचार करता? खरं उत्तर आहे, फारच कमी. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त आहे, म्हणून स्वतःला एका भीतीच्या पिंजऱ्यात अडकवू नका. तुम्ही एकदा बोलायला सुरुवात केली की आत्मविश्वास हळूहळू वाढत जातो. आत्मविश्वास आधी येत नाही, कृती आधी होते आणि आत्मविश्वास नंतर तयार होतो. याच कारणांमुळे छोट्या छोट्या संभाषणांपासून सुरुवात करा. दुकानात, ऑफिसमध्ये, शेजाऱ्यांशी किंवा नवीन लोकांशी 2 मिनिटं जरी बोललात तरी तो सराव तुमचं व्यक्तिमत्व बदलायला सुरुवात करतो. आणि लक्षात ठेवा, बोलण्याची भीती कमी करण्याचा एकच मार्ग आहे, बोलायला सुरुवात करणं. आता आपण बघणार आहोत सातवी सवय काय आहे. संभाषण सुरू करण्याची भीती काढून टाका. अनेक लोक मला विचारतात, मला बोलायला हरकत नाही, पण सुरुवात कशी करायची हेच मला समजत नाही. हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे, कारण आपण असं समजतो की संभाषणाची सुरुवात खूप वेगळी किंवा खूप इम्प्रेसिव्ह असली पाहिजे. पण खरं सांगू, सगळ्यात चांगली सुरुवात ही साधीच असते. समजा ऑफिसमध्ये तुमचे सहकारी नवीन मोबाईल बद्दल बोलत आहे, तुम्ही लगेच मोठं मत देण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एवढंच विचारू शकता, खरंच तो मोबाईल इतका चांगला आहे का? तुम्ही वापरलाय का? किंवा मी पण त्याच्याबद्दल ऐकलं होतं, तुम्हाला त्यातली सर्वात चांगली गोष्ट कोणती वाटली? बस.
एका साध्या प्रश्नातून संभाषण सुरू होतं आणि एकदा संभाषण सुरू झालं की पुढे बोलणं खूप सोपं होतं. 8वी सवय अशी आहे, लोकांना तुमच्यासोबत बोलायला का आवडतं? आपल्याला वाटतं की लोकांना फक्त हुशार लोक आवडतात. पण मानसशास्त्र काहीतरी वेगळंच सांगतं. लोकांना अशा व्यक्ती आवडतात जी त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकते, जी मध्येच अडवत नाही, जी त्यांच्या बोलण्यामध्ये रस दाखवते आणि जी त्यांचं मत ऐकल्यानंतर स्वतःचं मत शांतपणे मांडते. एक छोटासा प्रयोग करून बघा. पुढच्या वेळी एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल तर मोबाईलकडे पाहू नका. मध्येच तिचं वाक्य तोडू नका. तिचं बोलणं पूर्ण ऐका आणि शेवटी म्हणा, "हो, मला तुझा मुद्दा समजला आहे." तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्या व्यक्तीला पुन्हा तुमच्याशी बोलावंसं वाटेल. कारण प्रत्येक माणसाला स्वतःचं बोलणं ऐकून घेणारी व्यक्ती आवडते. आता मी तुम्हाला 9वी सवय काय आहे ती सांगणार आहे. संभाषण पुढे कसं न्यायचं? काही लोक एक प्रश्न विचारतात, समोरचा उत्तर देतो आणि पुन्हा शांतता. हे का होतं? कारण आपण पुढचा प्रश्न विचारतच नाही. समजा समोरची व्यक्ती म्हणाली, "मी नुकताच गोव्याला जाऊन आलो." तिथेच संभाषण संपवू नका. तुम्ही विचारू शकता, "तिथे तुला सर्वात जास्त काय आवडलं? किती दिवस गेला होतास? पुन्हा जायची संधी मिळाली तर जाशील का?" लक्षात ठेवा, एक चांगला प्रश्न पुढचा प्रश्न जन्माला घालतो आणि तिथूनच छान संवाद तयार होतो. 10वी सवय, या चुका अजिबात करू नका. संभाषण करताना आपण काही चुका नकळत करत असतो. पहिली चूक समोरच्याचं बोलणं मध्येच तोडणं. दुसरी चूक स्वतःबद्दलच सतत बोलत राहणं. तिसरी चूक प्रत्येक गोष्टीत वाद घालणं. चौथी चूक समोरच्याचं वाक्य पूर्ण ऐकून न घेता निष्कर्ष काढणं. आणि 5वी चूक सतत स्वतःची इतरांशी तुलना करणं. या छोट्या चुका टाळल्या तर तुमचं व्यक्तिमत्व खूप सकारात्मक दिसू लागतं. आता प्रश्न असा आहे, हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? मी तुम्हाला एक छोटासा 10 मिनिटांचा सराव सांगते. पहिली 2 मिनिट आरशासमोर एखाद्या विषयावर बोला. पुढची 2 मिनिट मोबाईलवर स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. त्यानंतर 3 मिनिट एखादी बातमी वाचा आणि स्वतःला विचारा, यावर माझं मत काय आहे? आणि शेवटची 3 मिनिट आज कोणत्या नवीन व्यक्तीशी एक छोटासा संवाद साधायचा आहे हे ठरवा. हे रोज करा. 1 महिना करून बघा. तुमच्यात झालेला बदल तुम्हालाच आश्चर्यचकित करेल. शेवटचा संदेश. मित्रांनो, आजचा व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आयुष्यात संधी प्रत्येकाच्या दारात येतात, पण त्या संधीचं रूपांतर यशात कोण करतं? जो स्वतःचं ज्ञान योग्य शब्दांत, योग्य वेळी आणि आत्मविश्वासाने मांडू शकतो. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमच्याकडे विचार आहेत, अनुभव आहेत, भावना आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे एक आवाज आहे. तो आवाज दाबू नका. त्याला घडवा. त्याला आत्मविश्वास द्या. कारण कदाचित तुमचं एक छोटंसं वाक्य एखाद्याला प्रेरणा देऊ शकतं. एखाद्याचा विचार बदलेल किंवा तुमच्यासाठी आयुष्यभराची एखादी संधी घेऊन येईल. म्हणून आजपासून एकच निर्णय घ्या, गप्प बसायचं नाही. शिकत, चुकत, पण आत्मविश्वासानं बोलत राहायचं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्यक्तिमत्व विकास आणि कम्युनिकेशन स्किल्स आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी मी तुमच्यासाठी व्हिडिओमधून घेऊन येत असते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचा आवाज कधीही हरवू देऊ नका. धन्यवाद.